बाह्यदर्शनी किंवा राज्याला सध्या वाटतं. आता मी पुन्हा एकदा प्रवीणजींकडे जाणार आहे आणि मला असं विचारायचं आहे प्रवीणजी, की भाजपचा बऱ्याचदा वॉशिंग मशीन असा उल्लेख अनेकदा केला जातो की तिथे आल्यानंतर शुचिरभूत होतात नेते असं म्हटलं जातं. आज जी घटना घडली पालघर साधू हत्याकांडामध्ये, ज्याच्यावरती भाजपच सुटून पडलेली होती, त्या व्यक्तीला प्रवेश देणं पक्षामध्ये आणि नंतर 24 तासामध्ये तो निर्णय परत घेणं, स्थानिक पातळीवरती अशा पद्धतीचं धाडस कसं केलं जाऊ शकतं जर वरिष्ठ नेते याच्यावरती वचक ठेवत नसतील, असा त्याचा अर्थ होतो? नाही, वचक होताच म्हणून 24 तासात काढून टाकलाय. त्यामुळे स्थानिक पातळीवर काय सुरू आहे हे आता पालघरवरून मुंबईपर्यंत येतपर्यंत तेवढा वेळ लागला. ते असं व्हायला पाहिजे पण नव्हतं. शेवटी ते पक्षश्रेष्ठींनी लक्षात घेऊन तात्काळ त्यावर कारवाई केली. त्यामुळे ओमराजेंनी जे सांगितलं ते खरंच आहे की तुम्ही स्थानिक पातळी म्हणा का आमदार म्हणा का खासदार म्हणा, ज्या पक्षांनी ठीक आहे, ज्या पक्षात कार्यकर्त्यांची किंमत नाही, ज्या नेत्याचं वलय असेल, ज्याचं काम असेल, जो जनतेसोबत 24 तास असेल, जो जनसामान्यांचा नेता असेल, जो मास लीडर असेल, पण त्याची किंमत नसेल होत त्या पक्षात, त्यांनी एखाद वेळेला असा निर्णय करणं उचित आहे. पण ज्या पक्षांनी तुम्हाला सगळं काही दिलं आणि जिथे तुमची किंमत पण झाली, तिथल्या काही पक्षांनी असं करणं हे काही योग्य राजकारणाची दिशा दिसत नाही. भाजप तसा कधी विचार पण करत नाही. हे वॉशिंग मशीन वगैरे हे फक्त आरोप आहेत. पण जे योग्य नेते आहेत त्यांना घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. काही लोक आमच्या पक्षाकडे आले आहे, काही लोक आमच्या पक्षातनं गेले सुद्धा. त्यामुळे भाजपमध्ये आणणं, भाजपमध्ये येणं हे वॉशिंग मशीन आहे. पण भाजपमधल्या कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन त्यांना घेणं, मग ते पक्ष काय करतात हा प्रश्न कधी आपण विचारला का त्यांना? त्यामुळे एक बोट जर आपल्याकडे असेल तर एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो, तर 4 बोट आपल्याकडे असतात. हे सगळ्यांनी, प्रवीण दटकेसहित सगळ्यांनीच हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे योग्य प्रवेश असणं हे ठीक आहे, पण ज्याची किंमत पक्षांनी केली, ज्या कार्यकर्त्याला सन्मान दिला, त्यांनी असं विचित्र वागणे उचित नाही. म्हणूनच आपले विचार, आपली नीतिमत्ता, आपला पक्ष, ज्या पक्षाच्या कामाच्या भरोशावर आज महाराष्ट्रात, देशात, जगात, महाराष्ट्रात देशात ज्या पक्षाची सत्ता आहे, सगळ्यात जास्त आज आमदार ज्या पक्षाचे ज्या देशात आहे, म्हणूनच तो पक्ष इतक्या समोर आहे की तो नीटपणे वागतोय. पण अशा काही चुका पालघरसारख्या होतात, त्या म्हणजे घाई गडबडीत अतिउत्साहात होतात. त्या कृपया आमच्या पक्षाच्या पण लोकांनी त्या लोकस्तरावर करू नये. त्यामुळे 24 तासात तो विषय बदलला गेला. त्यामुळे पक्ष संघटनेचे आमचे अध्यक्ष असतील, आमचे माननीय मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे, आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे प्रभारी बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांचं नीट लक्ष आहे आणि असे कुठलेही प्रवेश होणार नाही याची काळजी ते करतात. नक्कीच निलेशजी, मी पुन्हा तुमच्याकडे येते. एकंदरीतच कुठेतरी भाजप हा सर्वात मोठा पक्ष होणार याबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला जातोय भाजपकडनं सातत्याने. परंतु ज्या पद्धतीने स्थानिक पातळीवरती नेते निवडले जात आहेत, युत्या आघाड्या केल्या जात आहेत किंवा नवीन आघाड्या स्थापन केल्या जात आहेत, ते बघता सर्वांच्याच दृष्टीने आपला पक्ष बळकट करणं किंवा आपला पक्ष जास्त पुढे कसा जाईल यावरतीच हा सगळा फोकस आहे, असं तुम्हाला नाही का वाटत? शेवट पक्ष पार्टी वाढवत असताना कार्यकर्ता सुद्धा किती समाजासाठी काम करतो हा विचार सगळ्यात महत्त्वाचा झाला पाहिजे. राजकारणामध्ये फक्त बेरजेचं राजकारण करण्यापेक्षा जो कार्यकर्ता आपल्या विचारास बरोबर येणार आहे, तो कार्यकर्ता समाजासाठी किती काम करतो हा विचार सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येक पक्षाने केला पाहिजे. समाजाचा हिताचा विचार करणारा कार्यकर्त्याला जर आपण राजकीय ताकद, सामाजिक ताकद दिली तर निश्चित तो त्या भागामध्ये अतिशय चांगलं काम करू शकतो आणि त्या भागाला बदलवण्याचं, चित्र बदलवण्याचं काम त्याच्या हातून होत असतं. बरोबर आहे निलेशजी, पण या सगळ्या समाजकारणच महत्त्वाचं आहे आणि पक्ष वाढवण्याचा किंवा +1+1 करण्याचा प्रयत्न नाहीये असंही आपण म्हणताय का? कारण अनेक ठिकाणी अशी पण परिस्थिती आहे की परिवारातल्याच लोकांना निवडणुकीला उभं केलं गेलंय, राजकीय परिवारातल्या. राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं असेल, राजकारण हे डावपेचाचं करत असताना हे थोड्या काळ टिकतं. पण जो कार्यकर्ता ग्रासरूटला काम करतो, समाजामध्ये जाऊन काम करतो, तळागाळात जाऊन काम करतो, तो कार्यकर्त्याचं भविष्य कधी पण उज्ज्वल राहतं. आणि अशा कार्यकर्त्याला जर राजकीय पक्षामध्ये जर ताकद दिली तर निश्चित त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होऊ शकतो. आणि आपण फक्त बेरजेच्या राजकारणापुरतं काही कार्यकर्ते जोडले गेले ते आज ना उद्या सत्तेचं चढ उतार झाल्यानंतर ते कधी नेत्याला सुद्धा न विचारता पक्ष सोडून जातात. अशा अनेक घटना आपण राज्यामध्ये पाहिलेल्या आहेत.
बर बर. पण एक शेवटचा प्रश्न आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, म्हणून जाता जाता हा प्रश्न विचारते की हा बोला ओमराजे बोला. नाही, मला बोलायचं होतं. बोला. माझा प्रश्न प्रवीणजी नाही. तुम्ही तो वॉशिंग मशीनच्या बाबतीत जो विचारला ना, प्रवीणजी, आता तुम्ही त्या साधूचं हत्याकांड